मुसलमानाचा आहे तरी कीर्तन करतोय. अरे काय मुसलमानाचा आहे? काय आभाळातून पडलायस? आईच्याच पोटातून आलायस ना. विठोबानं काय दिलं? तर विठोबानं आम्हाला प्रेम दिलं. तुकोबानी आम्हाला काय दिलं? तर हा माथा सुधरवण्यासाठी गाथा दिला. ज्ञानोबांनी आम्हाला काय दिलं? ज्ञानोबांनी आम्हाला अमृतानुभव दिला. ज्ञानोबारायांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली आणि ज्ञानोबारायांनी आमच्या सर्वसामान्यांसाठी खाऊ दिला, तो म्हणजे हरिपाठ दिला. लक्षात घ्या. आणि शिवबानं काय दिलं? शिवबानं छत्रपती शिवाजी राजानं आणि धर्मवीर शंभूराजांनी आम्हाला काय दिलं? तर छत्रपती शिवाजी राजानं आणि माझ्या धर्मवीर शंभूराजांनी आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि खऱ्या अर्थानं हे कीर्तन ऐकण्याचं स्वातंत्र्य यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झालं. राजे जर नसते तर तुम्ही तिथं बसले नसते आणि ह्यो गडी तो उभा राहिला नसता. खरे का खोटे? गेले नाही ना घरी? लक्ष देऊ नये का? थोडं राहिलंय आता. 10 वाजून 1 मिनिट झाले. मैं क्या शॉर्टकट मारने वाला नहीं, लय दूर से आए लय मैं. तुमको लाएगा 10-20 मिनट बोलेगा, शॉर्टकट मारेगा, बड़ा पाकिट लेके जाएगा. अजिबात नाही वैशी गडबड मेरी. मला लय हिंदी येत नाही, जरा समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणता हे काय हिंदीत कीर्तन करायला लागलंय काय? बाबा माझी 3री पिढी, माझे आजोबा माझे वडील कीर्तन करेन, त्यानंतर मी तुमच्या समोर उभा आहे. वारकरी संप्रदायात जात नाही मानत, जात धर्म आम्ही पण मोठापणा नाही सांगायचा. पुढेच मुसलमानाचा आहे तरी कीर्तन करतोय. अरे काय मुसलमानाचा आहे? काय आभाळातून पडलायस? आईच्याच पोटातून आलायस ना.